शांताराम सोनजी पाटील बहुआयामी, संयमी आणि विकासशील नेतृत्व. पाचोरा तालुकाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर संयमी, बहुआयामी आणि विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात शांताराम सोनजी पाटील यशस्वी झाले आहेत. मुलखावेगळी दूरदृष्टी, शांत आणि सुस्वभावी आणि असाध्य कर्तृत्व, सहनशीलता यामुळे नाना या नावानं ते सुपरिचित आणि साऱ्यांनाच आपलेसे झाले आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सर्व क्षेत्रात चौफेर प्रगतीचा आलेख उंचावत आपल्या दमदार नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची साक्ष त्यांनी पटवून दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील मूळ रहिवासी असलेल्या नानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आतापर्यंतची वाटचाल केली आहे. सालदारकीसह हॉटेल कामगार म्हणून काम करत शिक्षण घेतलं. मोटार वाइंडिंगचं शिक्षण घेतल्यानंतर पाचोरा येथे सत्यविजय नावाची फर्म सुरू करून कष्ट आणि मेहनतीनं कर्म केल्यास सत्याचा विजय होतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. सत्य, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीला आदर्शवत मानून त्यांनी केलेली वाटचाल प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. शांताराम नानांनी डबर, रेती कामे घेऊन ठेकेदारी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. गुणवत्ता आणि सचोटी जोपासत त्यांनी अल्पकाळातच गगनभरारी घेतली. म्हणूनच एस पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी आज राज्यातील अमर्याद रकमेची कामे घेणारी नामवंत फर्म बनली आहे. व्यवसाय करत असताना, प्रगतीचे टप्पे गाठत असताना समाज आणि समाजाशी असलेले नातं त्यांनी तुटू दिलं नाही, तर ते जास्त घट्ट केलं. शांताराम नाना यांनी समाजकारणासाठी राजकारणात प्रवेश केला. 1971 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षात ते सक्रिय झाले. आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक चढउतार, यश अपयश त्यांनी अनुभवलं, परंतु कोणत्याही पदाची आब न धरता लोकांकरिता आणि विकासासाठी कार्य करून कर्तृत्व सिद्ध केलं. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या गुणांच्या आधारे त्यांनी कार्यकर्ते आणि चाहत्यांची दमदार फळी तयार केली. अनेक आंदोलनात आणि विधायक कार्यात सक्रिय सहभाग दाखवला. 1978 मध्ये इंदिरा गांधींना अटक झाल्यानंतर ते जेलभरो आंदोलनात सहभागी झाले. नाशिकच्या कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला. अंगी असलेली धडपड, नियोजन, संयम, कौशल्य आणि वेगळे करून दाखवण्याची जिद्द, राष्ट्रभक्ती, उमेद आणि जिद्द या गुणांमुळे त्यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींनी पाचोरा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीचे ते काही काळ अध्यक्ष राहिले. नगरपालिकेचे नगराध्यक्ष, तालुका आय कमिटीचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा ग्राहक निर्माण समिती सदस्य, पाचोरा जिल्हा काँग्रेस संचालक, पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक, विद्याप्रबोधिनी बहुउद्देशीय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि अनेक महत्त्वाची पदं सांभाळून त्यांनी या पदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. दांडगा जनसंपर्क, गोरगरीब आणि सामान्यांसाठी झटण्याची वृत्ती, मदतीसाठी सदैव सरसावणारे हात यामुळेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते भरघोस मतांनी विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी रस्ते, गटारी, पथदिवे, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची सोडवणूक केली. नाविन्यपूर्ण कामांची गंगोत्री मतदारसंघात आणून मतदारसंघ आणि परिसर देखणा आणि संपन्न केला. त्यामुळेच दमदार आणि विकासशील नेतृत्व म्हणून ते नावारूपाला आले. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी नेतृत्व, दूरदृष्टी आणि विकासशील व्यक्तिमत्वाची सार्थ ओळख पटवून दिली. वरखेडीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विद्या प्रबोधिनी संस्थेमार्फत शिक्षणाची द्वारं खुली केली. राजकारण आणि समाजकारणात विधायक काम करीत असताना शेतीशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. ऊस, केळी, डाळिंब, हापूस, आंबे, फळबाग यांच्या नियोजनबद्ध आणि अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीचा विक्रम नोंदवला. म्हणूनच अमरावती विद्यापीठातर्फे त्यांना उपक्रमशील पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चीन, रशिया, जपान, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड
या परकीय देशांचा दौरा करून देशभरातील कृषी तज्ज्ञांसमवेत युरोप दौऱ्यासाठी त्यांची झालेली निवड गौरवास्पद ठरली आहे. राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि शेतीविषयक कोणताही वारसा नसताना आणि आर्थिक स्थितीही जेमतेम असताना नियोजन आणि काम करण्याची जिद्द या आधारे चौफेर प्रगतीचा अश्वमेध त्यांनी उधळला. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सामान्यांप्रती प्रामाणिकपणा यामुळे यामुळे प्रत्येक क्षेत्रात यशोशिखर पादाक्रांत करण्यात आले. त्यांचा हा वारसा संजय, प्रदीप, मनोज ही तीनही मुले तेवढ्याच प्रामाणिकपणे पुढे चालवत आहेत. शेतीसोबतच ठेकेदारी, पेट्रोल पंप, सिमेंट उद्योग, हॉटेल व्यवसाय, शिक्षण संस्था अशा व्यवसायांचा व्याप सांभाळून तीनही सुपुत्रांनी सामाजिक बांधिलकी जोपासून आदर्श निर्माण केलाय. राज तोरण प्रतिष्ठान, रोटरी क्लब, जेसीस क्लब, कैलासवासी निर्मलाताई पाटील बहुउद्देशीय संस्था, विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्था यासह SSP ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून विविधांगी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबवून तसेच सलग 4 वर्ष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन हजारोंना दृष्टी देऊन समाजाप्रती असलेली आपली आपुलकी आणि कळवळा सिद्ध केला आहे. संजय पाटील यांनी समाजकारण करता यावे म्हणून राजकारणात प्रवेश करून सार्वे जामद्याचे सरपंचपद भूषवले आहे. प्रदीप पाटील यांनी नगरसेवक म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी केले आहेत. मनोज पाटील विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून विधायक सामाजिक उपक्रमात आघाडी घेत आहेत. नातलगांचा मोठा गोतावळा, जीवाला जीव देणारा मित्रपरिवार आणि समाजातील प्रत्येक घटकास दिलेला न्याय यामुळे शांताराम पाटील आणि त्यांचा परिवार पाचोरा परिसरात लौकिकास्पद ठरला आहे.